त्याच्यानंतर डीजे बाला यांची देखील वर्णी आपण सातत्याने पाहतो. डीजे रवी देखील असतील. येणारे 6 बॉल 5 धावांची गरज. नवीन फलंदाज निलेश भोईर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सहा बॉल 5 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल. पारस पोरजी याच्यावरती विश्वास ठेवलाय. मॅच मध्ये एक विक्रम केला जाईल का पारसच्या माध्यमातून हे पाहणं गरजेचं. 6 बॉलमध्ये 5 धावा डिप्रेस केल्या जातील का. सातत्यानं हा कारनामा अनेक स्पर्धेमध्ये पाहिलं, मात्र या स्पर्धेमध्ये हा कारनामा हा विक्रम गोलंदाज पारस पोरजी करेल का. समोर फलंदाज पाहिला. स्ट्राईक एंडवरती फलंदाज निलेश भोईर आणि नॉन स्ट्राईकवरती जयेश भोईर ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. आमचे मुख्य आयोजक करते वसुदेव पाटील यांचे देखील भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहिल्या. आणि उद्याच्या स्पर्धेची शेवटची रात्र पार करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील फलंदाज बाद. LBWचा शिकार हा दुसरा धक्का मॅच मध्ये शिरकाव करतोय श्री गणेश दानसर. पारसला हा यश मिळाला. फलंदाज निलेश मैदानातून बाहेर. समीकरण पाहिलं ना, येणारे 5 बॉल आणि 5 धावांची गरज. सामना होईल. सामना नक्कीच रोमांच पाहायला मिळेल. फाईट टाईट डेल मॅच मध्ये दानसर संघ यातील मात्र शंका नाही आहे. चला नवीन फलंदाज लगेच आपण सेट व्हा आणि लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये जा. समीकरण 5 शिल्लक आहेत आणि 5 बॉलमध्ये करायचे आहेत 5 धावा. कंपल्सरी चेसिंग गोलंदाजावरती आक्षेप घेतलाय. ऑफिशियल अंपायर्स आमचे तिसरे जॉईन होतील ऑन स्क्रीनवरती. गोलंदाजावरती आक्षेप घेतला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर भोईर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 5 बॉल 5 समीकरण. सिंगल डबलनं देखील सामना जिंकू शकते टीम बातार, मात्र कोणत्या रणनीतीनुसार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारली जाईल. सागर भोईर आणि फलंदाज निलेश भोईर, माफ करा जयेश भोईर मैदानातून बाहेर झाला. निलेश भोईर आणि सागर भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 5 गोलंदाज पारस अगदी चांगली गोलंदाजी. समोर सागऱ्या ऑन स्ट्राईक. एखादा मोठा फटका सामना फिनिश करून देईल भातान टीमला. प्रत्येक डॉट बॉल भातान टीमवरती प्रेशर निर्माण करेल. दानसर टीम हलक्या हाताने केलाय. ऑफ साईडला अलाउन द कार्पेट सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न क्षेत्ररक्षक सासपारले. 2 धाबा कंप्लीट. तिसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला आणि इथे मात्र 3 धाबा कंप्लीट. पहा तुमची एखादी चुकी तुम्हाला स्पर्धेतून बाहेर काढत असतं आणि तसंच रहस्य मॅच मध्ये पाहायला मिळतं. जिथे चुकी केली या 5 मध्ये 5 वाचवायच्या होत्या आणि अशा स्थितीमध्ये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी घडली तिथे 3 धाबाला. आता समीकरण पाहिलं. येणारे 4 बॉल 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. त्याच्यामुळे भातान टीम सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला 2 धाबा कंपल्सरी बनवायला लागतील. समोर फलंदाज पाहिलं ऑन स्ट्राईक वरती फलंदाज निलेश भोईर ऑन स्ट्राईक वरती आलाय. नॉन स्ट्राईक वरती सागर भोईर. चला फास्ट केला जोडा. येणारे 4 बॉल 2 धाबांची गरज. फिल्डची व्यवरचना तुम्हाला पाहायला मिळतं. अगदी क्लोज क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट. इथे सिंगल आली. आता येणारे 3 बॉल 1 हा समीकरण राहिला. मॅच मध्ये पकड निर्माण केली. सध्या बॅटिंग करत असताना आराध्य 11 भातान टीमला भरपूर चांगला खेळ साकारला आणि बॅकफूट वरती गोलंदाजी करत असताना श्री गणेश दानसर संघ 1 धाब्याची गरज आहे. पुढचा बॉल गोलंदाज घ्या पारस. लेंथ लाईन चांगली आहे. डॉट चेंडू पाहायला मिळेल. डॉट चेंडू मॅच मध्ये संजीवनी बुटीचा काम करेल. दानसर टीम साठी समीकरण पाहिलं. येणारे 2 बॉल 1 धावेची गरज आहे. जर हा बॉल निर्धाव आला तर सामना अगदी रफ अँड टफ अंतिमच्या बॉल मध्ये पाहायला मिळेल. पारसवरती ठेवलेला विश्वास आणि त्या विश्वासावरती मी म्हणेन सध्या तरी अगदी चांगली गोलंदाजी केली.
क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून जर त्या बॉलवरती चूक घडली नसती ना तर मॅच अगदी रफ अँड टफ पाहायला मिळाली असती. मात्र केल्या चुका विसराव्या लागतील. आता इथून पुढे चांगलं क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजी साकारावी लागेल. 2 बॉल 1 धावेची गरज मॅच मध्ये नक्कीच पलटवार करतोय सध्या डान्सर टीम. गोलंदाज तयार. ओ हा देखील डॉट चेंडू पाहायला मिळतं. काय गोलंदाजी एकदा पारससाठी जोरदार टाळ्या. 1 बॉल आता 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग मॅच मध्ये काय गोलंदाजी करतं आत्मविश्वासानं खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना पारस हा गोलंदाज 6 मध्ये 5 वाचवायच्या त्या आणि अशा स्थितीमध्ये काय गोलंदाजी करत्या. भरपूर चांगली गोलंदाजी गोलंदाज पारसची पाहायला मिळतं. प्रेशर टाकल्या फलंदाज निलेश वरती जो मागील 2 बॉल सलग सागरवरती प्रेशर टाकल्या मागे 2 बॉल निर्धाव केला. काय गोलंदाजी मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती है. आत्मविश्वासाने खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारतो पारस हा गोलंदाज. 1 बॉल 1 धावेची गरज. अंतिम सामना कसा असावा, सुपर 6ची लढत कशी असावी याचा ज्वलंत उदाहरण. यस ऑफ स्क्रीन अंपायर जॉइन आहेत. 1 बॉल 1 एकदा जोरदार टाळ्या. गोलंदाज तयार. चला थोडा फास्ट करा डान्सर टीम. आम्हाला माहिती आहे मॅच इम्पॉर्टंट आहे. 1 बॉल 1 गोलंदाज तयार. पारस समोर सागर. सुपर सामना जिंकला. अभिनंदन टीम श्री गणेश डान्सर. ओ सुपर